निलेश गायवळ जे आहेत त्यांचे फोटो राम शिंदे साहेबांच्या बरोबर आहेत। माझ्या मतदारसंघातल्या एका लग्नाला ते आले होते आणि लग्नाहून परत जाताना माझ्या इथं थांबले। आता आल्यानंतर फोटो काढा म्हणल्यावर फोटो काढावा लागतो। एक जरी फोन कधी माझा आणि त्यांचा झाला असला तरी सुद्धा मी त्याला जबाबदार। राज्यपालांची भेट घेतली, तुम्ही देखील भेट घेतली आहे, तर विरोधकांचं असं म्हणणं आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यावा। काय नाही, कॉमन मागणी त्या ठिकाणी केलेली आहे। छत्रपती संभाजीराजे, त्याच्यानंतर दानवे साहेब, वडेट्टीवार साहेब, आमच्या जिल्ह्याचे खासदार मेटेताईंच्या सौभाग्यवती आणि बीडचे आमदार आणि मी, असे सर्वजण आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो। एक कॉमन मिनिमम प्रोग्राम जे म्हणतो ना आपण, तसा कॉमन सब्जेक्ट हाच होता की या तपासावरती आणि याच्यावरती परिणाम होऊ नये म्हणून श्री धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिनखात्याचं मंत्रिपद द्यावं। जोपर्यंत हे ऍक्शन होत नाही, जोपर्यंत या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत त्यांनी पदावरती राहू नये। आणि हीच टीम प्रयत्न करतायत संभाजीराजे, आम्हाला माहिती नाही, आम्ही पण प्रयत्न करू। हे मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा या बाबतीमध्ये भेटणार। तुम्ही मुख्यमंत्र्यांना राजीनामा भेटणार आहात, मात्र तुमची आणि निलेश गायवळ नाही, मी राजीनामा वगैरे एवढ्यासाठी नाही भेटणार। फक्त साहेबांना आम्ही जाऊन जे काही वस्तुस्थिती आहे आणि त्यांना सांगायची काय गरज आहे। त्यांच्याकडे ग्रह खाते आतापर्यंत बहुतेक बरीच माहिती वगैरे त्यांच्याकडे आली असेल। ते ग्रह खात्याचे प्रमुख आहेत, राज्याचे प्रमुख आहेत। आम्ही छोट्या लोकांनी सांगण्याची आवश्यकता आहे का? आमची तेवढी अवकात नाही। फार फार तर संभाजीराजे आणि इतर विरोधी पक्ष म्हणून ते जाऊ शकतात, आम्ही जाणं एवढी काय आमची लायकी नाही असं आम्ही म्हणतो। अजित पवारांच्या एकेरी उल्लेखावरून राष्ट्रवादीचे नेते तुमच्यावर टीका करत आहेत। काय आहे, अजितदादांच्या बरोबर मी फार काळ काम केलेलं आहे, किमान 10 वर्षापर्यंत। एक नैतिक अधिकार म्हणून माझ्याकडनं अरतुरेचा शब्द जायला नको होता, जरी गेला असला तरी मी त्याच्या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो। आणि दादांना मला वाटतं त्याचा राग येणार नाही। दादांचे दुसरे जे सहकारी आहेत, कारण अजितदादांसाठी सुद्धा डोक्यात दगड वगैरे मी खाल्लेले आहेत, त्या अधिकारवाणीनं माझ्याकडनं तेवढा शब्द गेला असला तरी तो माझा मी परत घेतो। राजीनाम्याच्या अनुषंगाने भुजबळ असं म्हणाले की राजीनाम्याची काही गरज नाही। हे पहा, भुजबळ साहेब हे आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या हाताखाली काम केलंय। आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर त्यांचे चांगले संबंध राहील, मुरब्बी राजकारणी आहे। तुम्ही भुजबळ साहेबांचं हे स्टेटमेंट म्हणजे ओळखून घ्या असं मला वाटतं। ते नाही म्हणाले म्हणजे त्याच्यात काय आहे का नाही हे तुमचं तुम्ही ओळखून घ्या। मराठा आणि बंजारा असं एकीकडे वाद पडलेला पाहायला मिळतो, कारण की हे तुम्ही आता मी कालच बोललो ह्या विषयावर, नो मराठा नो वंजारा। वंजारी समाजाच्या 90% लोकांना हे पटलेलं नाही आणि वंजारी समाजाच्या मुकादमांना सुद्धा हे जे गँग्स ऑफ वाशेपूर आहे, वाल्मिकांना कराड थ्रू धनंजय मुंडे, या गँगचा त्रास वंजारी समाजातल्या मुकादमांना सुद्धा झालाय। कारखान्याकडून म्हणजे खंडणीच्या टक्केवारीच्या याच्या प्रमाणामध्ये कारखान्याकडून सुपाऱ्या घेऊन वंजारी समाजाच्या मुकादमांना सुद्धा ह्या गँगने त्रास दिलेला आहे। आणि त्यातला मेन आरोपी हा सुदर्शन घुले सुद्धा आहे। काही पुरावे देईल मी 1-2 दिवसात। तुमचे आणि निलेश गायवळ यांचे फोटो सध्या सोशल हे पहा, हे पहा, काही सत्यता नाही। माझे दोन्ही मोबाईल तुमच्याकडे आहेत, दोन्ही मोबाईल चेक करा। माझा आणि त्यांचा कधीही फोनवरती काही बोलणं झालेलं नाही, असलं तरी संबंध म्हणा। आणि निलेश गायवळ साहेब यांचे फोन, साहेब सॉरी माझ्याकडनं शब्द गेला, निलेश गायवळ जे आहेत त्यांचे फोटो राम शिंदे साहेबांच्या बरोबर आहेत, ते शेजारच्याच मतदारसंघातले आहेत। त्याच्यानंतर वर्षावरती सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांबरोबर त्यांचे फोटो आहेत। माझ्या मतदारसंघातल्या एका लग्नाला ते आले होते
आणि लग्नाहून परत जाताना माझ्या इथं थांबले. आता आल्यानंतर फोटो काढा म्हणल्यावर फोटो काढावा लागतो. तर मी क्लिअर कट सांगतो की माझे दोन्ही मोबाईल ओपन आहेत, तुमच्याकडे आहे. एक जरी फोन कधी माझा आणि त्यांचा झाला असला तरी सुद्धा मी त्याला जबाबदार आहे. बावनकुळेंनी असं म्हणलंय की 2-3 वेळा सुरेश दसांना सांगितलंय तुम्ही माध्यमात जास्त बोलू नका, सरकारमध्ये आपलं बाजू मांडा. मात्र ते बोलतात यापुढे कामामध्ये मी त्यांचे माननीय बावनकुळे साहेबांनी सांगितल्याच्या नंतर त्यांच्या पुढे जाणारा कार्यकर्ता नाही. फक्त हे बाय हार्ट मला हे प्रकरण लागलेलं आहे. ज्या पद्धतीने मी प्रकरणावरच बोलतोय, प्रकरणाच्या व्यतिरिक्त बोललो तर तुम्ही माझ्या कानाला खडा लावा. परंतु या प्रकरणाच्या बाबतीमध्ये काय होतंय मला काय कळत नाही. माझं बाय हार्ट मला ते लागलेलं आहे. ज्या पद्धतीने संतोषला मारलेलं आहे, संतोषच्या खुन्यांना निश्चितपणे सजा झाली तोपर्यंत मी या बाबतीमध्ये बाय हार्ट जात असल्यामुळे जात आहे. परंतु बावनकुळे साहेबांचे PA अनिकेतजी यांचा मला फोन आलेला आहे. उद्याच्याला मला ते वेळ देतो म्हणाले. नेमकं आमच्या दोघांचं वेळ असं मागं पुढं होते, तर ते उद्याच्याला क्लिअर होईल. तुम्ही ज्या नितीन बिटकरवरती तुम्ही आरोप केला होता, त्या नितीन बिटकरनं समोरून सांगितलं की माझे वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडेशी संबंध नाहीये. तुम्ही 25 जूनला कामानिमित्त धनंजय मुंडे 25 जून तारीखच नाही, मी 19 जून आरोप सांगितलं. फेटाळले. हे बघा, माझी विनंती आहे माध्यमांना, जे लोक संतोष देशमुखच्या खुनामध्ये सहभागी, कदाचित हा पण आरोपी होऊ शकतो, तिथून आरोपी पळाल्याच्या नंतर यांचं जे गाव आहे फकराबाद तालुका वाशी, इथं त्यांनी आरोपी सांभाळलेत किंवा तिथून पुढे पाठवण्यासाठी सुद्धा या बिक्कडनी मदत केलेली आहे. हा बिक्कड आज उद्या बहुतेक आतमध्ये सुद्धा जाऊ शकतो. त्याच्याबरोबर फोन आहेत सगळे. आणि वाल्मिक अण्णा कराड आणि धनंजय मुंडे यांच्या बरोबर किती वेळा कुठं बसलेले आहेत ते सगळे मी सांगण्याची काय गरज आहे, पोलीस तपासामध्ये येईल ना. आणि बिक्कड सारखा जो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे, ज्याचं बरचसं रेकॉर्ड आहे, अशांनी मला वाटतं मला शिकवण्याची आवश्यकता नाही.